नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सविस्तर बातम्यांकडे वळण्यापूर्वी बघूया आजच्या या ठळक घडामोडी। अमरावतीकरांनी मोठ्या उत्साहात साजरा केला स्वातंत्र्य दिन। पोलीस आयुक्तालयासह ठिकठिकाणी करण्यात आले ध्वजारोहण। स्वातंत्र्य दिनी काढण्यात आली बाईक रॅली। युवांचा मोठा जल्लोष मिळाला बघायला। आनंदाने सजली सर्व अमरावती मैफिल। तेल्लारा पंचायत समितीत घडला प्रकार। राष्ट्रगीता दरम्यान व्यक्तीने केला आत्मदहनाचा प्रयत्न। उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्तीला घेतले ताब्यात। मलकापूर येथे विक्रमी तिरंगा रॅलीचे आयोजन। हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग। मातृभूमीकरिता झटणाऱ्या शहीदांना देण्यात आली श्रद्धांजली। कामरगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ। गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूया आता बातम्या विस्तारित स्वरूपात। भारतीय स्वातंत्र्याच्या 71व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वज वंदन समारंभ जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते झाला। प्रारंभी श्री बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण व राष्ट्रगीत झाले। पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। श्री बांगर यांनी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम झाला। जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांशी यावेळी संवाद साधला। आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या विविध अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, अजय लहाने, RD काळे, विनोद चिरबाते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, पालकमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर, विधी अधिकारी श्री बोहरा, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। आज भारतीय स्वातंत्र्याचा 71वा वर्धापन दिन आहे। त्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी अमरावतीतील समस्त नागरिकांना शुभेच्छा देतो। स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या पोलीस आयुक्तालयाला गौरव वाटेल असा आजचा हा दिवस आहे। आपल्या पोलीस दलातील पोलीस उपायुक्त निवा जैन मॅडमला राष्ट्रपतींचं शौर्य पदक प्राप्त झालेलं आहे। त्यांच्या स्वतःचं मी माझ्या वैयक्तिक आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने पुनश्च एकदा अभिनंदन करतो। यासोबत अमरावती जिल्हा न्यायालयात देखील संपूर्ण वकील संघाच्या उपस्थितीत जिल्हा न्यायाधीशांना स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करून राष्ट्रवंदना देत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला। यावेळी अमरावती शहरात बाईक रॅली काढून वंदे मातरमचा जयघोष करत शहरवासियांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण केली। ही बाईक रॅली पंचवटी चौकातून काढण्यात आली होती। ह्या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवा तरुण हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले होते। यावेळी जिल्हा परिषदेत सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रवंदनेचा कार्यक्रम पार पाडण्यात आला।
सर्व अमरावतीकरांनी चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊन मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा केला। यावेळी युवांचा मोठा जल्लोष बघायला मिळाला। पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात उत्सव साजरे केले जातात। यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर युवा जल्लोष बघायला मिळतो। ठिकठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रवंदना दिली जाते। अकोल्यातही स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करून राष्ट्रगान घेण्यात येत असता एका व्यक्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। अकोल्याच्या तेल्हारा पंचायत समिती कार्यालयात हा प्रकार घडला। ध्वजवंदनानंतर लगेच व्यक्तीने पंचायत समितीच्या इमारतीवर चढून रॉकेल अंगावर घेतले व आत्मदहनाचा प्रयत्न केला। तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतले आहे, परंतु त्याचे आत्मदहन करण्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून व्यक्तीचे नाव अजय देवमन चव्हाण, वय 38 वर्ष, वाकोडी येथे राहत असल्याचे माहित झाले आहे। बुलढाणा येथून आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांचा हा वृत्तांत। म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मलकापूर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने 70 मीटर रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला। गोविंद विष्णू महाजन विद्यालयापासून चांडक विद्यालयापर्यंत ही तिरंगा रॅली काढून नागरिकांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत करण्यात आली। यावेळी देशाच्या मातृभूमीकरिता झटणाऱ्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या 70 मीटर तिरंगा रॅलीचे शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले असून या रॅलीने सर्व शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते। या रॅलीद्वारे संपूर्ण शहरवासियांना देशप्रेमाचा संदेश देऊन स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। हजारो विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग दिला। विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रती स्वाभिमान आणि राष्ट्रत्वाची भावना जागृत व्हावी याकरता खास करून विद्यार्थी परिषदेने या तिरंगा रॅलीचं आयोजन केलं। देशभक्तांकरता या ठिकाणी सन्मान आणि त्याचबरोबर देशाप्रती आदर व्यक्त करण्यात आला। मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि लोकांमध्ये आज देशभक्ती ओतप्रोत भरलेला अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि सर्व विद्यार्थ्यांनी आज ज्या रॅलीसाठी सहभाग दिला, खास देशाचे प्रधानमंत्री भाई नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूजनीय वसंत मोहनरावजी भागवत यांच्यामुळे हा कार्यक्रम, यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। मलकापूरला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची तिरंगा यात्रा विद्यार्थी परिषदेने आयोजित केली। विद्यार्थी परिषद पूर्ण देशभरामध्ये राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय सद्भाव, सामाजिक सद्भाव ज्याला आपण समरसता म्हणतो, अशा 3 गोष्टींचा संकल्प घेऊन पूर्ण देशभरामध्ये आगामी काळामध्ये विद्यार्थी परिषद अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करत आहे। म्हणून या रॅलीचं आज मलकापूरमध्ये आयोजन झालं। हजारोच्या संख्येने या रॅलीला विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते, त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। आणि राष्ट्राच्या विकासासाठी, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि राष्ट्राच्या सामाजिक सद्भावासाठी सर्व युवकांनी यामध्ये हिरेराईनं भाग घ्यावं आणि या 3 गोष्टींसाठी कटिबद्ध राहावं, या निमित्तानं असे आवाहन या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने मी इथल्या विद्यार्थ्यांना करतो। धन्यवाद। विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल।
होलसेल रेट में रिटेल बिक्री। आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फॅशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग। लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिझीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना। कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कामरगाव येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांचे स्काउट गाईडच्या विद्यार्थिनी पथसंचलन करून स्वागत केले। ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या भोने, पंचायत समिती सदस्य रवी भुते, शाळा समिती अध्यक्षा बोरसे व सरपंचा सुरेखा देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तसेच स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत व्यसनमुक्तीवर शपथ घेतली व या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कामरगावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पत्रकार बांधव, पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाली गुल्लाने, पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व गावातील नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित होते। कामरगाव इथून आमचे प्रतिनिधी नरेंद्र बोरकर यांचा हा वृत्तांत। विदर्भ का सबसे सुप्रसिद्ध शोरूम अब बिजीलैंड कॉम्प्लेक्स में श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, जहां आपको मिलेगा बनारसी शालू, घाघरा ओढ़नी, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, पार्टी वियर वन पीस, मेंस वियर में जीन्स, शर्ट, टी शर्ट, ब्लेजर्स और शेरवानी, किड्स वियर में शर्ट, टी शर्ट और जीन्स। तो आए पूरे परिवार के साथ श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती। शेतकरी बांधवांसह सर्वच घटकांसाठी दीर्घकालीन दृष्टीतून पायाभूत सुविधा आणि लोकहिताच्या विविध योजना यामुळे महाराष्ट्र सर्व क्षेत्रात शाश्वत विकासाकडे वाटचाल करत आहे। या विकास प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अमरावती जिल्हा राज्यात आघाडीवर आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज अमरावती येथे केले। येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याच्या 71व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त राष्ट्रध्वज वंदन सोहळा पालकमंत्री श्री पोटे पाटील यांच्या हस्ते झाला। राष्ट्रध्वज को सलामी देंगे। राष्ट्र सलूट, सलामी। बाजू। आमदार बच्चू कडू, विभागीय आयुक्त पीयूष सिंग, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस अधीक्षक दिलीप झळके आदी यावेळी उपस्थित होते।
पालकमंत्र्यांनी प्रारंभी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने देशाचा अन्नदाता म्हटला जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, जलयुक्त शिवार योजना, बळीराजा जलसंजीवनी गटशेती, सर्वांसाठी घरे, वृक्ष लागवड मोहीम, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कृषी यांत्रिकीकरण अशा सर्वव्यापी योजना अंमलात आणल्या आहेत। त्याचप्रमाणे नव्या उद्योगांची उभारणी, मोठी रोजगार निर्मिती, सिंचन आणि आरोग्य सुविधा, कौशल्य विकास, पर्यटन यातल्या भरीव कामगिरीमुळे महाराष्ट्र देशात गुंतवणुकीचे सर्वोत्तम स्थान बनले आहे। फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये विविध कामं आणि विविध प्रश्न सोडवण्यात गेले। देशातील आजपर्यंत सर्वात मोठा कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे। राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या धोरणात सुद्धा सुधार करून पुन्हा कर्जमाफी देण्यात येत आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवाराच्या अंतर्गत विकासाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली व शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला। सिंचनाच्या सुविधा निर्माण करून शाश्वत सिंचन शेतकऱ्यांसाठी निर्माण करण्यात आलं। बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या अंतर्गत 24 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात भरीव निधी दिलेला आहे। पालकमंत्री पांदन रस्ते विकास अंतर्गत जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पांदन रस्ते विकसित करण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात रस्ते मोकळे सुद्धा करण्यात आलेले आहेत। जिल्ह्यात सर्व घटकांना घरे मिळावे यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या अंतर्गत प्रभावीपणे आपण ही योजना राबवतो। स्थानिक भातकुली तालुक्यातील उत्तमसरा गावातील नवीन प्लॉटमध्ये 17 फूट लांब नागाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे पूजन करण्यात आले। श्रावणातील पहिला सण म्हणून नागपंचमीला विशेष महत्त्व प्राप्त आहे। पुरातन काळापासून गारुड्याजवळील जिवंत नागाची पूजा करणे, त्याला अंधश्रद्धेतून दूध पाजणे हे प्रकार चालत आले आहे। परंतु या मागचे सत्य जनसामान्याला कळले नसल्यामुळे त्यांच्या अंधश्रद्धेपोटी नागाचा बळी जातोय। याच्या विचाराला आज 21व्या शतकात कुठेतरी तडा द्यावा, धार्मिक सणाला विज्ञानाची जोड द्यावी उद्देशाने जखमी प्राण्यांसाठी कार्य करणारी अमरावती येथील वसा संस्थेने हा उपक्रम गाव स्तरावर राबविला। उपक्रमादरम्यान गारुडी नागाला कसे त्रास देतात यावरही संस्थेचे उपाध्यक्ष निखिल फुटाणे यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाला वसाचे अनिकेत सरोदे, अडाऊ, रोहित रेवाळकर, मुकेश मालवे, पॅरावेट्स गणेश आकर्ते, भूषण हंगरे, पुरुषोत्तम डोंगरे, निखिल फुटाणे, पंकज मालवे, सूरज वरेकर, अक्षय क्षीरसागर, भूषण सायंके, अभिषेक टाकरखेडे आणि शुभम सायंके उपस्थित होते। यावेळी वसाच्या सर्पमित्रांनी लोकांनी फेकून दिलेल्या निरुपयोगी वस्तू गोळा केल्या। यामध्ये खराब झालेले कागद, पाय पुसण्याचे पोते, जंगलेले तार या वस्तूंचा उपयोग करण्यात आला। सर्पमित्र मुकेश मालावे यांना या नाग बनवण्यासाठी पूर्ण 18 तास मेहनत घ्यावी लागली। लोकप्रबोधनाच्या दृष्टीने वसाचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे। सकाळपासूनच या प्रतिकात्मक नागाच्या भव्य पुतळ्याला वसा रेस्क्यू सेंटरच्या बाहेर ठेवण्यात आले होते। या नागाला बघून वरुरावर जाणाऱ्या भाविकांचे पावले आपसुकच या पुतळ्याकडे वळले। सर्वांनी या नागाची पूजा केली व संवर्धनाच्या दृष्टीने या नाविन्यपूर्ण उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला। आज 15 ऑगस्ट खऱ्या अर्थाने नागरिकांना स्वातंत्र्य मिळाले, पण प्राण्याला जसे पाहिजे तसे स्वातंत्र्य मिळाले नाही। आजचा सण जेवढा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे तेवढाच अंधश्रद्धा कमी करण्यासाठी महत्त्वाचा आहे। वसा संस्थेकडून अंधश्रद्धा कमी करण्यासाठी प्रतिकात्मक पुतळ्याचे पूजन करून नागाच्या पुतळ्याचे पूजन करून अतिशय चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे। तसेच आजच्या कार्यक्रमाला गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे आणि मला हा साप तयार करताना पूर्ण 18 तासाचा वेळ लागला आणि हा साप पूर्ण निरुपयोगी वस्तूपासून तयार केलेला आहे, जसे सुती पोते आणि ताराचे तुकडे, कागद आणि यावर जो कलर मारलेला आहे तो थोडासा आकर्षक दिसावा यासाठी त्याच्यावर कलर मारलेला आहे। आणि ह्या बनवण्याच्या मागे उद्देश असाच की लोकांनी जिवंत सापाची पूजा न करता प्रतिमेची किंवा त्याच्या पुतळ्याची मूर्तीची पूजा करावी आणि आम्हाला ह्या गोष्टीसाठी पूर्ण गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। आज नागपंचमी निमित्त आम्ही सर्व स्त्रियांनी वसा संस्थेला तयार केलेल्या प्रतिकात्मक नागाची पूजा केली। जिवंत नागाला पकडून त्याची पूजा करणे म्हणजे मुक्या प्राण्याला त्रास देणे आहे। सापाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने हा अत्यंत उपयोगी उपक्रम आहे।
संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र। समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार। विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती। 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये जेलर रमेश कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। राष्ट्रध्वजाला सलामी देत नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या धाडसी व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सन्मानित केले। जेलर रमेश कांबळे, कारागृह अधिकारी अशोक यादव, सुनील पाटील, ज्योती आठवले, पांडुरंग भुसारी, मोहन चव्हाण, वासुदेव सोळंकेसह ध्वजारोहण समारोहाला उपस्थित होते। कारागृहात मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। आज अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे स्वातंत्र्य दिनाचा हा भव्य दिवस सोहळा आमच्या प्रांगणामध्ये साजरा करण्यात आलेला आहे। तसेच कारागृहामध्ये बंद्यांच्या उपस्थितीतसुद्धा झेंडावंदन राष्ट्रगीतासह करण्यात आलेलं आहे। आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे आमच्या कारागृहाचे तुरुंगाधिकारी श्रेणी 1 श्री सुनील पाटील यांना महासंचालक सुधार सेवा यांचं सन्मान चिन्ह मिळाले आहे। त्याबद्दलही त्यांना शुभेच्छा आणि याबद्दल आम्हाला अभिमान आहे। आणि सर्व अमरावतीकरांना व जनतेला आमच्यातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपली रजा घेण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी परत एकदा। अमरावतीकरांनी मोठ्या उत्साहात साजरा केला स्वातंत्र्य दिन। पोलीस आयुक्तालयासह ठिकठिकाणी करण्यात आले ध्वजारोहण। स्वातंत्र्य दिनी काढण्यात आली बाईक रॅली। युवांचा मोठा जल्लोष मिळाला बघायला। आनंदाने सजली सर्व अमरावती मैफिल। तेल्लारा पंचायत समितीत घडला प्रकार। राष्ट्रगीता दरम्यान व्यक्तीने केला आत्मदहनाचा प्रयत्न। उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्तीला घेतले ताब्यात। मलकापूर येथे विक्रमी तिरंगा रॅलीचे आयोजन। हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग। मातृभूमीकरिता झटणाऱ्या शहीदांना देण्यात आली श्रद्धांजली। कामरगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ। गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित। इथे वेळ झाली आपली रजा घेण्याची। विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज। नमस्कार।